मुंबई नाशिक महामार्गावर गेली 3 वर्ष सुरू असलेल्या माणकोली उड्डाणपुलाच्या एका बाजूनं आजपासून आता वाहतुकीला सुरुवात झाली आहे। सकाळी 11च्या सुमाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील यांच्यासह परिसरातले अनेक मान्यवर उपस्थित होते। पूल सुरू झाल्यानं ठाणे भिवंडी बायपासवर होणारी कमालीची वाहतूक कोंडी आता कमी होण्यास मदत होईल। या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानं नाशिककडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा वाहतूक कोंडीमुळे मोडणारा किमान अर्धा तास वाचणार आहे। मदान साहेब, आम्ही सगळे जे आहोत ते तुमच्यासारखे अक्षय नाही आहोत। तुम्ही एकदा या MMRDA मध्ये किंवा राज्य शासनामध्ये आले की 60व्या वर्षापर्यंत तुम्हाला रिटायरमेंट नाही आहे। आम्हाला काय कामं केले तर ठीक आहे, नाही केलं तर 5व्या वर्षी रिटायरमेंट आहे। त्याच्यामुळे आमच्याकडे काही फार वेळ नाही आहे। आम्हाला 2-2.5 वर्षामध्ये उरलेली सगळी कामं या ठिकाणी करायची आहेत। म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये ही सगळी कामं आम्हाला पूर्ण करायची आहेत आणि त्या दृष्टीने जी आमचा जो वेग आहे या वेगाला तुम्ही निश्चितपणे मॅच कराल हा मला विश्वास आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।